जेव्हा एखादा नवीन मेंबर येतो ना जॉईन करायला, तर वेगवेगळे प्रकारचे येतात. एक येतात ते फॉर्म वगैरे भरतात, फीस वगैरे विचारतात आणि फॉर्म भरतात. ते आपल्याबरोबर आपल्या मुलांना घेऊन येतात आणि मुलांना आपलं जे बाल विभाग आहे तिकडे घेऊन जातात आणि त्यांनी सजेस्ट केलेले पुस्तक त्यांना वाचायला लावतात. कोणाला? मुलांना. आता त्या मुलाला त्या पुस्तकामध्ये इंटरेस्ट नसतो, पण ह्यांचा हट्ट असा असतो की त्यांनी तेच पुस्तक वाचायला पाहिजे. तर माझं असं सजेशन असतं त्यांना पंचतंत्र, हितोपदेश किंवा टिंकल असे जे छोटे छोटे पुस्तक आहे जे बोध काहीतरी मिळेल त्यांना. समजा एका बाजूला चित्र आहे, एका बाजूला लिहिलेलं आहे, असं जर असेल तर ते चित्र बघतात आणि त्यात बरोबर ते वाचतात. तर त्याच्यामुळे ते एक हळूहळू त्यांच्यामध्ये वाचनाचं हे निर्माण होतं. कळलं नाही? तसंच कार्टून्स असतील, कळलं नाही? आजकाल ते अॅनिमे खूप चालत आहेत. अॅनिमे चालतं, बरोबर चालत आहे. त्याच्यामध्ये नारुतो आहे, वन पीस आहे, हो, आणि अजून बॅटमॅन म्हणून असे वेगवेगळे आहेत तसे. तर मी आई वडिलांना काय सजेस्ट करतो, त्यांना हे आवडतं ना, पहिलं पुस्तक घेऊन जाऊ दे. ओके, एक 2-3 वेळा तो आला, तो चेंज केला, त्याच्यानंतर जे आम्ही सांगणार ते पुस्तक ते घेऊन जा. पण आवड निर्माण करण्यासाठी माझं सजेशन असं असतं की तुम्ही इथूनच सुरुवात करा. पंचतंत्र किंवा हे जे छोटे छोटे स्टोरीज आणि रामायण आहे, महाभारत आहे, असे भरपूर आहेत. आणि त्याच्यानंतर जे आहे सुधा मूर्तीची पुस्तक आहेत. सुधा मूर्तीची पुस्तकं जे आहेत ना, हे वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी म्हणजे रिडिंग हॅबिटसाठी सर्वात बेस्ट बुक आहे.